हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. होळीच्या दिवसांमध्ये आपण आहोत आणि दिवाळीला जेवढं केले जाते तंत्र प्रयोग तेवढंच जास्त महत्त्व आहे. होळीला दिवाळीपेक्षा कमी समजू नका. एकमेकांवर जळण्याच्या वृत्तीमुळे असे अनेक लोक काही ना काही तोडगे करत असतात. त्यापासून स्वतःचा बचाव तुम्ही जरूर केला पाहिजे आणि जरूर तुम्ही घरामध्ये एक ना एक काहीतरी उपाय होळीला दरवर्षी जरूर केला पाहिजे. हे सगळे सात्विक उपाय असतात. तांत्रिक क्रिया जे तंत्र साधनेमध्ये करतात ते उपाय आपण घरगुती माणसं करूच शकत नाही. त्याला खूप मोठे बलिदान किंवा काही गोष्टी असतात ज्या त्या पलीकडे द्याव्या लागतात. पण अनेक तांत्रिक आहेत, त्यांच्या शक्ती आणि पॉवर वाढवण्यासाठी करतात अशा प्रकारच्या साधना ज्यामध्ये त्यांना बलिदान देण्याची गरज असते. पण आता आपण जे बघणार आहोत उपाय, यापूर्वीही तुम्हाला मी सांगितले. प्लीज तुम्ही ते व्हिडिओ बघा, वेळात वेळ काढून बघा. अत्यंत चमत्कारिक असे लाल किताबातील उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. कधीही लाल किताबातील उपाय हे त्वरित फलदायी ठरतात. फक्त गरज असते ती विश्वासाने करण्याची. तर अशाच प्रकारे मी होळीच्या राखेचे देखील तुम्हाला सांगितलं, कारण ती एक चिता आहे जळत्या राक्षसीची. त्यामुळे ती चिता असली तरी त्या राखेला पण तेवढंच महत्त्व आहे, भक्त प्रल्हादाची चरणाची धूळ म्हणून. तर त्यासाठीच आपण हे जे प्रयोग केलेले आहेत त्यामध्ये होळीच्या राखेचा उपाय देखील तुमच्याशी शेअर केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे नोकरीमध्ये प्रमोशन कुणाला नकोय? नोकरीमध्ये इन्क्रिमेंट हे प्रत्येकाला हवंय. आपल्या कष्टाचं चीज व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. यासाठीच 8 लिंबू घ्यायचे आहेत, एकदम ताजे टवटवीत, कोणतेही डाग नसलेले, डागविरहित. आणि जी करती व्यक्ती आहे तिच्यावरून डोक्याभोवती हातामध्ये हे लिंबू घ्यायचे. एखाद्या पेपरमध्ये 8 लिंबू हवे आहेत आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये. स्वतःवरून 21 वेळा अँटी क्लॉकवाईज उतारा करायचा आहे. तो कसा? तर मला कमेंटमध्ये विचारलं होतं एका ताईंनी. तर हा उतारा आपण स्वतः आपल्या हातामध्ये घेऊन घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरवायचे आहे आपल्या डोक्याभोवती बरोबर 21 वेळा. मग या उतार्याला आपण एका पेपरमध्ये रॅप करून जळत्या होळीमध्ये अर्पण करायचं आहे आणि बरोबर 8च परिक्रमा करायच्या आहेत. ही प्रत्येक परिक्रमा करताना होळीच्या ज्या आहेत त्या परिक्रमेच्या वेळेस प्रत्येक परिक्रमेला आपल्या मनातील नोकरीविषयीची इच्छा बोलायची आहे, की माझ्या नोकरीमध्ये मला मनासारखं सगळं आहे. माझं ऑफिस, माझं जे कॉन्ट्रॅक्ट आहे, माझे कलीग्ज आहेत किंवा माझे बॉस आहेत, त्या सगळ्यांशी माझे संबंध चांगले आहेत. ज्या काही वाईट निगेटिव्हिटी आहे त्या याच्यात जळून खाक झालेल्या आहेत आणि आता मला सगळं पॉझिटिव्ह वाटत आहे. माझ्या कामावर देखील पॉझिटिव्ह परिणाम दिसणार आहे. अशा प्रकारच्या आपल्या सगळ्या इच्छा बोलायच्या आणि मग तिथून माघारी यायचं आहे. जी व्यक्ती कमवते, ज्या व्यक्तीला खरंच इन्क्रिमेंट पाहिजे, त्या व्यक्तीने मनोभावे हा उपाय करायला विसरू नका. आणि याशिवाय ज्यांना ज्यांना धनलाभ व्हावा असं वाटते, काही ना काहीतरी करून कुठून तरी पैसे यावे आणि माझ्या आयुष्यातील हे जे आहे कष्ट ते दूर व्हावे, तर काय करायचं आहे? चंदनाचं छोटंसं लाकूड हे विकत आणायचं आहे. जिथे देवाचं सामान मिळतं तिथे विकत मिळतं. ते लाकूड घेऊन होळीच्या आगीत दोन्ही हातांनी अर्पण करायचं आहे आणि मनोमन प्रार्थना करायची आहे. हे सगळे उपाय जे मी सांगत आहे ते पेटत्या होळीत, धगधगत्या मोठ्या ज्या ज्वाळा निघतात तेव्हा हे उपाय करायचे आहेत. मोठ्या चौकांमध्ये मोठ्या होळी असतात, तिथे सार्वजनिक ठिकाणी हे उपाय करायचे आहेत. घरात दारापुढे केलेल्या छोट्या होळीमध्ये हे उपाय चुकूनही करू नका. पेटत्या होळीमध्ये आता आपल्याला कधी कधी कामात अडचणी येतात, अर्धवट राहते काम, काहीतरी असा अडथळा येतो की ते काम आपलं तिथंच राहतं. मग ते काम कोर्ट कचेरीचं असू शकतं, कुणी पैसा बुडवलाय किंवा कर्ज झालेलं आहे, जमिनीविषयाचे व्यवहार आहेत आपले किंवा प्रॉपर्टीविषयी काही तक्रार असू दे. या सर्वांसाठी एकच एक रामबाण उपाय मी सांगत आहे. तो प्रत्येकाने ऐका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला या उपायाचा फायदा होईल. तर काय करायचं आहे आपल्याला? सगळ्यात पहिल्यांदा या होळीमध्ये जो उपाय करताना गुप्तता पाळायची आहे. गुप्तपणे उपाय करायचा आहे. थोडंसुद्धा कुणालाही कळता कामा नये. म्हणून तुम्ही उपाय सांगण्यापेक्षा हा उपाय शेअर करा. गुप्तपणे केलेले उपाय लवकर फलित होतात. या होळीला दिवाळीपेक्षा काही कमी समजू नका. 8 लवंगा घ्यायच्या आहेत आपल्याला. फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत
8 बतासे पाहिजेत. जर बतासे कुठंच नाही भेटले, तुमचा परीक्षेचाच काळ असेल, तर घरात बतासे बनवा. YouTubeवर रेसिपी असते आणि एकसारख्या आकाराचे हे फुललेले बतासे घ्या. 1 मूठ पिवळी मोहरी, थोडंसं लाल कुंकू, लाल कापडात हे सगळं बांधायचं आहे. आणि आता जी लवंग आहे ती काय करायची आहे तुम्हाला सांगते. बांधायच्या पूर्वी लवंग बरोबर त्या बतासाच्या मधोमध छोटंसं होल करून त्यात दाबायची आहे. हळूच दाबायची. बतासा आणि लवंग यांची काळजी घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही या 8 लवंगा 8 बताशांमध्ये खोचल्या, की यामध्ये तुमची जी पण इच्छा किंवा समस्या आहे ती लिहायची आहे आपल्याला पेनाने. कोणत्याही कलरच्या पेनाने लिहायची आहे. याच पोटलीमध्ये ती चिठ्ठी टाकायची आहे कागदावर लिहून. आणि सर्व हे एक पोटलीमध्ये बांधून या पोटलीमध्ये ज्या गोष्टी ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या धगधगत्या आगीत जाळायच्या आहेत. 8 परिक्रमा करायच्या आहेत आणि मग घरी यायचं आहे. विशेष करून घरातल्या कर्त्या व्यक्तीनेच हा उपाय केला तर खूप चांगला इफेक्ट दिसेल. लक्षात ठेवा, मागं वळून बघायचं नाहीये. एवढी एक गोष्ट जरूर लक्षात ठेवा. याशिवाय अनेक गोष्टींपासून, शत्रुभयापासून मुक्तता मिळवण्यासाठी आजच्या दिवशी नरसिंह कवच स्तोत्र हे जरूर ऐका तुम्ही मोबाईलवरती लावून. आणि असं म्हणतात, होळीच्या अग्नीमध्ये वर्षातून एकदा तरी गाईच्या शेणी ज्या असतात गोवऱ्या, त्या 1, 3, 5, 7 अशा संख्येमध्ये जरूर अर्पण कराव्यात आणि त्यामुळे आपल्याला खूप चांगला इफेक्ट दिसतो. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.